नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कैरीचे दिवस चालू आहेत आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला कैरीच्या भरपूर रेसिपीज यावेळेस दाखवणार आहे. आज त्यातलीच एक रेसिपी मी घेऊन आलो आहे. आज मी तुम्हाला कैरीची एक चटपटीत आमटी करायला दाखवणार आहे. छान लागते, गरम गरम वाफाळत्या भाताबरोबर अप्रतिम लागते ही आमटी. वेगळी आहे खूप आणि बऱ्याच जणांना माहिती असेल असं मला वाटत नाही, तर नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटते ते. चला. नमस्कार, मी स्वानंद जोशी. कैरीची चटपटीत आमटी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. तर ते आधी मी तुम्हाला दाखवतो. मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. सगळ्यात आधी मी इथे घेतलं आहे एक मोठी वाटी भरून ओलं खोबरं. ते आपण ह्याच्यात काढून घेऊया. त्यानंतर मी इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि आल्याचे तुकडे करून घेतले आहेत. थोडेसे साधारण 1 इंच आलं आहे, ते आपण घालूया. त्यानंतर मी इथे घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या. 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत आणि त्याचबरोबर मी घेतले थोडीशी काळी मिरी. एक 5 ते 6 दाणे काळी मिरीचे आहेत, ते पण आपण घालूया. आता आपल्याला काही मसाले घालायचे त्याच्यात. त्याच्यासाठी मी इथे घेतला आहे मालवणी मसाला. तो आपण घालूया साधारण 1 चमचाभर. त्याच्यानंतर इथे मी घेतला आहे किचन किंग मसाला. तुमच्याकडे हा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही धन्या जिऱ्याची पावडर पण वापरू शकता. तो आपण 1 साधारण चमचाभर घालूया. आणि थोडंसं स्पायसी बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे घरगुती आपला लाल तिखट मसाला. जो तुमच्याकडे साठवणीतला भाजका मसाला असतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. साधारण 1 चमचाभर मी तो पण घातला आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे मीठ चवीपुरतं. आणि इथे मी घेतलंय तांदूळाचं पीठ. ह्या आमटीत आपण डाळ वापरणार नाही आहोत, त्यामुळे ह्याला घट्टपणा येण्यासाठी आपल्याला थोडंसं तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. साधारण 1-2 चमचे तांदूळाचं पीठ मी ह्याच्यातच घालणार आहे. 2 ते 2.5 चमचे आहे. आणि थोडंसं पाणी घालून मी हे वाटून घेणार आहे. खूप पातळ आपल्याला वाटायचं नाही, घट्टसरच वाटायचं आहे. तर मी हे वाटून घेतो. इथे मी आपलं जे वाटण आहे ते छान वाटून घेतलंय. खूप बारीक वाटले नाही, जाडसरच ठेवलंय. तर आता आपण ही आमटी फोडणीला घालूया. आमटी करण्यासाठी इथे मी कढई तापायला ठेवले. त्याच्यात आपण घालूया 2 ते 3 चमचे तेल. आणि हे छान तापवून घ्यायचं आहे आपल्याला. आपलं तेल इथे तापलंय. आता मी इथे घेतली आहे 1/2 चमचा मेथी आणि 1 चमचा मोहरी घेतली आहे. तर हे मेथीचे दाणे आणि मोहरी आता आपण ह्याच्यात घालूया. आता मी ह्याच्यात घालणार आहे कढीपत्ता. एक 5 ते 6 पानं कढीपत्ता घातलाय. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1/2 चमचा हिंग. 1 चमचा भरून मी घालणार आहे हळद. आणि हे जे वाटण आपण करून ठेवलंय ते वाटण आपण ह्याच्यात घालूया. आता मी ह्याच्यात घालणार आहे गरम पाणी. मी एकीकडे गरम पाणी करायला ठेवलंय, ते पाणी आपण घालूया. साधारण तुम्हाला किती आमटी करायची आहे त्यानुसार घालायचं. मी इथे 2 वाट्या गरम पाणी घातलंय आणि हे छान मिक्स करून घेऊया आपण.
तुम्ही इथे बघू शकता आपल्या मिश्रणाला आता ह्या उकळी आलेली आहे आणि तांदूळाच्या पिठामुळे ह्याला छान घट्टपणा आला आहे, पातळ झालं नाही आहे. आता मी काय करणार आहे, इथे मी घेतली आहे कैरी. साधारण एक मध्यम आकाराचा आंबा मी किसून घेतला आहे, सोलून कैरी. तर ही जी कैरी आहे ती आपण ह्याच्यात घालूया. छान आंबटसर अशी याची चव यायला पाहिजे. ह्यातली मी थोडीशी कैरी आधी वगळून ठेवणार आहे, जर आपल्याला कमी आंबट वाटलं तर आपण घालूया. हे ढवळून घ्यायचं आहे एकदा आणि आता ह्याला एक 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे एक 5 मिनिटं हे छान शिजलंय. आपली कैरी जी ह्याच्यातली आहे ती छान शिजली गेली. आता मी ह्याच्यात 2 चमचे मोठा भरून गूळ घालणार आहे. हा मी बारीक चिरून घेतलाय. हा साधारण एक लिंबा एवढा असेल. तर ह्याची छान एक आंबट तिखट गोड आपल्याला चव आणायची आहे याला. तर हा जो गूळ आहे तो मी ह्याच्यात घालणार आहे. आणि आता आपण ह्याच्यात घालायचं आहे मीठ. मगाशी वाटणात पण आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे. कैरी आंबट असते त्यामुळे ही आमटी थोडीशी आंबटसर असते, त्यामुळे मीठ थोडं जास्त लागतं ह्याला. आपली आमटी आता इथे तयार आहे. मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालणार आहे याच्यावर. आता ही आमटी आपण ह्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. मंडळी, तुम्हाला आजची ही कैरीच्या चटपटीत आमटीची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.